चे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन जय जय रघुवीर समर्थ। आजचा हा दिवस चैत्र महिन्यातला अतिशय महत्त्वाचे दिवस हे सगळे चैत्र महिन्यामध्ये असतात आणि त्यातल्या त्यात आज दोन विशेष आहेत, ज्या ठिकाणी स्वामींचा प्रगट दिन आहे आणि मत्स्यावतार आहे। या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या, तसं तर चैत्र महिन्यामध्ये सतत चांगलाच दिवस आहेत सगळे, आपला वर्षारंभ आहे त्याची माहिती तर मी देतेच, पण माहिती म्हणजे आपल्याला आहे सगळ्यांना, पण त्यावरती आपण उजळणी करत असतो। ज्या ज्या दिवसाचं जे जे महत्त्व आहे ते जसं जसं आपल्या मनाला बुद्धीला पटेल तसं तसं आपण त्याची उजळणी मनातल्या मनात करत असतो आणि ती उजळणी करत असताना जेव्हा आपण इतरांना ते सांगतो त्यावेळी त्याचा जो आनंद दोघांनाही मिळतो, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असा हा आत्मपरीक्षणात्मक हा असा जो संवाद आहे तो एककल्ली नसून आपण दोघांमध्ये होत असल्यामुळे तो अतिशय आनंददायी असा हा संवाद असतो। ज्या ज्या दिवसाचं जे जे महत्त्व आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा यासाठी सगळेच जण उत्सुक असतात आणि ते जर एकदा कळलं आणि त्यानंतर त्याच्यावर उजळणी झाली तर त्यासारखं भाग्य थोर। आधीच अतिशय मोठमोठे वेदांत सप्ताहासारखा सप्ताह मला अनुभवता आला, त्याचा अनुभव मला घेता आला, त्यामुळे आधीच कृतकृत्य आहे। 10-12 दिवस त्यात गेल्यामुळे खरंच या सगळ्याचा संबंध असा थोडासा बाजूला वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली। पण आजचा जो स्वामी समर्थांचा दिवस आहे ते स्वामी समर्थच मला प्रेरणा देतील, कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, स्वामी समर्थच मला प्रेरणा देतील यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्रांनी मी आजच्या या निरूपणाला सुरुवात करते। जय जय रघुवीर समर्थ। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे वीण काळना नेई तयाला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। प्रत्येक शब्दामध्ये एक आश्वासन आहे स्वामींचा आपल्याला, त्या आश्वासनाचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतो, हाच त्यांचा सगळ्यात मोठा आपल्याला श्रेय ते देऊ शकतात। खरा होसी जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी घेती हाती। श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। खरं म्हणजे हा जो तारक मंत्र आहे ना त्यावरच खरं 1 तासाचं निरूपण होऊ शकतं, इतका तो सुंदर असा तारक मंत्र सतत म्हणणाऱ्या भक्तांना त्याची प्रचिती देणार आहे। नुसतं आपण निरूपण वाचन न करण्यापेक्षा या सगळ्या मंत्रांची प्रचिती आपण घेतो। त्यातलं एक उदाहरण मध्ये कितीदा दिला बोल त्यांनीच हात, किती कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत। प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे कठीण असे प्रसंग जे सहन करणं केवळ अशक्य आहे, पण त्या सगळ्या संकटातून सुद्धा स्वामी आपल्याला बाहेर काढतात। म्हणून ते म्हणतात ती गोष्ट आठवा, ती गोष्ट आठवा, कितीदा मी तुम्हाला त्या प्रसंगातून बाहेर काढलंय आणि बाहेर काढल्यानंतर तुम्ही त्या प्रसंगातून बाहेर पडले आणि पुन्हा अहंकारामध्ये किंवा मायेमध्ये जर जगले तर तुम्हाला माझं अस्तित्व कळलं असं म्हणता येणार नाही। त्यामुळे हा मंत्र जो काही संतांनी दिलेला मंत्र आहे तारक मंत्र तो सतत उजळणी केली तरच आपल्या जीवनामध्ये फरक पडू शकतो। कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ। जरी मध्ये विसरलो, जसं सुग्रीवाच्या बाबतीत झालं होतं, सुग्रीवांनी रामांना वचन दिलं की मी तुम्हाला मदत करतो, पण रामांना दिलेलं वचन सुद्धा सुग्रीव विसरला। त्यावेळी बाकी पुन्हा श्रीरामांनी त्यांना आठवण करून दिली की बाबा रे
तुझं कार्य काय आहे, तू ठरवलं काय आहे, तू वचन काय दिलं आहे मला. ज्यावेळी तुला मी मदत केली त्यावेळी तू मला कोणतं वचन दिलं होतं की मला मदत करण्याचं, हे तू विसरला. म्हणजे हे सगळं आठवण करून देण्याचं काम सुद्धा स्वामी करत असतात. म्हणजे कितीदा दिला बोल त्यांनीच हात, असं म्हटल्यानंतर पुन्हा ती गोष्ट आठवायला पाहिजे. एवढ्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी जर मला साथ दिली तर यानंतर माझं सगळं जीवन, सगळे निर्णय हे स्वामींच्या मनावर अवलंबून राहतील, असं वचन स्वामींना पाहिजे. मग ते म्हणतात नको डगमगूस, स्वामी देतील साथ. आणि ते अशा प्रकाराने आपल्याला सतत साथ देत असतात, याची जाणीव राहावी म्हणून. आणि मुख्य गोष्ट म्हणजे स्वामी दत्तावतार आहेत, त्याच्यामुळे गुरुदेव दत्त. दत्त हा अवतार चिरंजीव अवतार आहे. याला आताही आपण म्हणतो राम अवतार होऊन गेला, कृष्ण अवतार होऊन गेला, विष्णू जरी असला, विष्णूंचे हे अवतार जरी असले तरी हे सगळे अवतार होऊन गेलेले आहे. पण दत्त अवतार हा चिरंजीव आहे. त्या चिरंजीव दत्त अवतार असल्यामुळे जर प्रचिती घ्यायची असेल तर हा दत्त अवतार आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती देतो, असं या तारक मंत्राचा अर्थ आहे. त्यामुळे हा मंत्र म्हणत म्हणत आणि त्याआधी 29 तारखेला अचानकप्रमाणे स्वामींचं इतकं सहज दर्शन झालं की ही केवळ त्यांची कृपा आहे. काहीही ठरवलेलं नसतं, काहीही मनात सुद्धा नसतं की अशा काही गोष्टी घडाव्या. आणि त्या घडल्यानंतर असं वाटलं आपण इतकी मोठी लाईन लावतो, प्रत्येक वेळी दर्शनासाठी रीघ असते माणसांची, पण या ठिकाणी रीघ नाही. असं वाटलं उलट की हे मंदिर नसून दुसरंच काहीतरी अजून मंदिर यायचंय, इतक्या लवकर स्वामी समोर आले. आणि ते समोर आल्यानंतर मनात काही भाव उत्पन्न होण्याच्या आधीच स्वामी समोर उभे राहिले आणि दर्शन दिलं. मग समजलं की हेच खरं मंदिर आहे. इतकं सहज दर्शन स्वामींनी 29 तारखेला घडवलं. म्हणजे पूर्वसंध्येला, प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला तिथे म्हटलेला हा मंत्र, म्हणजे आपण दिवसभरच म्हणतो, तिथे गेलेला हा मंत्र, हा सिद्ध मंत्र म्हणायला हरकत नाही. या सिद्ध मंत्राची अनुभूती प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धाप्रमाणे, आपापल्या पूर्वक्रमाप्रमाणे, आपल्या श्रद्धेपणे घेऊ शकतो. कारण ते श्रीदेव दत्त अवतार आहेत. त्या दत्त अवताराचा आपण अनुभव घेऊ शकतो, ही प्रचिती आपण घेऊ शकतो. इतकी सुसंधी आपल्याला या जीवनामध्ये मिळालेली आहे, असं या तारक मंत्रामध्ये सिद्धत्व आहे. आणि हे झाल्यानंतर स्वामींनी आशीर्वाद कसा दिलाय, तिथे लिहिलेली पाटी असते, निश्चिंत निघून जा, थांबू नको माझ्याजवळ, निश्चिंत निघून जा, अशा पाट्या आहेत. निघून गेल्यानंतर मी तुझ्या सोबतच आहे, तुझ्या पाठीशीच आहे, असं आश्वासन दिल्यानंतर पुढे पंढरपूरचं दर्शन विठोबाचं. आणि असं दर्शन की कौतुकाचा भाग नाही हा, हे काय घडलंय अचानक त्याबद्दल. कारण बोलायचं वेगळं आहे, पण अचानकपणे बोलताना जे सुचतंय, स्वामी जे बोलवतात ते बोलते. त्यानंतर जेव्हा पांडुरंगाचं दर्शन झालं त्या ठिकाणी सोबत एक कीर्तनकार होते. आणि ते कीर्तनकार बाई ज्या होत्या आळंदीहून आलेल्या, त्यांनी अशी काही माहिती दिली की त्या माहितीमुळे पांडुरंगाचं दर्शन घेत असताना एक नवीनच आशा पल्लवित झाली. त्या म्हणाल्या, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट, मला सुद्धा माहिती होती जी गोष्ट, पण अनुभव आणि प्रचिती जोपर्यंत नसते तोपर्यंत त्या गोष्टीचा अर्थ नसतो. त्यांनी मला सांगितलं की याची जी झीज झाली आहे विटेची, हा असाच एक देव आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण दर्शन आणि स्पर्श करू शकतो. कोणताही देव असा नाही, कोणी स्वामी असो, आणखी कोणताही दर्शन असो, त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्याच्या पायावर डोकं ठेवू शकत नाही, असं तिने गायनामधून सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर 10व्या मिनिटाला पांडुरंगाचं दर्शन झालंय. आणि तेव्हा जे दर्शन झालं आहे, ज्यावेळी ते पाय दिसले आहेत, ते समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम असं जे आपण स्तोत्र म्हणतो, ते प्रत्यक्ष आपल्यासाठी पांडुरंग बसले आहेत हे जाणवलं. आणि नतमस्तक प्रत्यक्ष पावलावर होता आलं. ह्यावरून काय वेगळी प्रचिती. आणि मुख्य गोष्ट ही, प्रचितीपेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, काहीही ठरवलेलं नाही. जेव्हा आपण काही ठरवत नाही तेव्हा ज्या काही गोष्टी घडतात ते स्वामी घडवतात. यावरती आता अगदी पक्का विश्वास बसायला पाहिजे. असं विश्वासयुक्त आणि प्रचितीची गोष्ट जर एखाद्या वेळेस जीवनात घडली तर तो आनंद, सगळं बांधून ठेवलं होतं निरूपणाचं, ते सगळं काढलं. स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्हीच आता शक्ती द्या आणि सोमवारचं जे निरूपण आहे ते बिनबोबाट पार पडू द्या. 15 दिवसांची आमची गॅप आहे, त्याबद्दल आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागते. आणि स्वामी या तारक मंत्रानंतर बाकी आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. आता आजच्या निरूपणाचा मुख्य भाग असा आहे की आपला चैत्र महिना सुरू झालेला आहे. चैत्र महिना कसा आहे, 12 महिने कसे ठरले, 12 महिनेच आहेत. आणि हा 13वा महिना अधिक मास, हे सगळं पुराणामध्ये जे ठरलंय ते कसं, तर वेदांनी त्याला सांगितलं. वेदांचं एक आपण त्याला सिद्धता म्हणतो, ती आहे 12 मासे संवत्सरः. वेदामध्ये म्हटलं आहे की 12 मासे संवत्सरः. हे 12 महिन्यांचं 12 महिने आहेत ना, ते तुम्हाला असं वाटून दिले आहेत
त्यामध्ये हिंदू धर्मामध्ये 3-3 दिवस जे उरतात त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन पुरुषोत्तम महिना तयार करतो आणि त्या पुरुषोत्तम महिन्याचं तर अधिकस्य अधिकम फलम अशा प्रकारचं पुण्य आपल्याला प्राप्त करून देत आहेत. म्हणजे हे सगळे वेदांची आपल्यावरती कृपा आहे. ही सगळी कृपा समजणे हे माहिती नव्हतं का? प्रत्येकाला माहिती आहे, पण एखाद्यांनी जर त्या गोष्टीला अगदी ध्यास घेतल्यासारखा आपण म्हणतो तसा घेतला आणि ते जर कळलं आणि समजलं की 12 मासे संवत्सरः हे वाक्य वेदांचं आहे आणि वेदांना सांगितलेलं ते सर्वमान्य झालंय. हिंदू धर्मासारखा धर्म नाही. मग आणि त्यानंतर त्यातल्या त्यात आता हे 12 मास सांगितले. त्यानंतर गीतेमध्ये 10व्या याच्यामध्ये 35वा श्लोक 10व्या अध्यायामध्ये 35व्या श्लोकामध्ये बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम भगवंत म्हणतायत बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. या ठिकाणी भगवंत स्वतः म्हणतायत की सामामध्ये बृहत्साममी गायत्री मी छंदात, सामामध्ये बृहत्साममी गायत्री मी छंदात, मासामध्ये मार्गशीर्षमी ऋतूमध्ये मी फुलवंत, ऋतूमध्ये मी फुलवंत. पुन्हा मार्गशीर्षाचे महत्त्व आहे. मार्गशीर्षामध्ये दत्तजन्म आहे. दत्तजन्म म्हणजेच आपल्या स्वामींचा आजचा प्रगट दिन. याही गोष्टी या ठिकाणी जुळतात. त्यामुळे तारक मंत्रावर न बोलता आता मासामध्ये मार्गशीर्षमी, ऋतूमध्ये मी फुलवंत. ऋतूमध्ये मी फुलवंत म्हणजे वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतूचं आगमन होणारा हा जो काळ आहे हा मराठी महिना, त्याचं नैसर्गिक महत्त्व हे आहे की ज्या ठिकाणी सगळीकडे वसंत ऋतूचं आगमन झाल्यामुळे पालवी फुटलेली. त्यानंतर त्याचं ऐतिहासिक महत्त्व असं आहे की रामाने वालीचा वध केला. आता आपल्याला अवतारांच्या बद्दलही थोडं बघायचं आहे, जितका वेळ मिळेल तितका. रामाने वालीचा वध केला. याच दिवशी राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला पोहोचले आहेत. नंतर आता शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला हा तो दिवस आहे. या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं, म्हणजे शालिवाहनांनी त्याच्या शत्रूंचा नाश केला, असं याचं महत्त्व आहे. आणि या चैत्र महिन्यामध्ये सूर्य मीन राशीत प्रवेश करतो. पंचांगानुसार जर विचार केला तर मराठी वर्षाचा हा पहिला महिना आहे. याच्यासारखा आनंद नाही. त्याचं पुढे वर्णन आहे. पुन्हा ब्रह्मदेवानी उत्पत्तीची सुरुवात केली आहे. पंचांगानुसार मराठी वर्षाचा हा पहिला महिना आहे. वेळ आहे साधारण मार्च आणि एप्रिल. सण असतो आपला महत्त्वाचा गुढीपाडवा, जो अतिशय आनंदाने आपण सगळ्यांनी काल साजरा केला आहे. पूर्ण महिनाभर त्याचे पडसाद आपल्यावरती उमटले पाहिजे. तो पवित्र सण आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे. गुढी पताका उभारणे हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. आनंदोत्सव आहे तो. त्यानंतर पौराणिक मान्यता अशी आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ब्रह्माने विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात केली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ब्रह्माने विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात केली. आता आपला जन्म झाल्यापासून आपला जन्मोत्सव, आपल्या बारशाची छायाचित्र, आपल्या बारशाच्या गोष्टी ऐकताना किती आनंद होतो. माझा जन्म ह्या दिवशी झाला, ह्या दिवशी माझं बारसं झालं आणि ह्या दिवशी माझ्या जीवनाला सुरुवात झाली, हे मागे जाऊन ऐकताना आपल्याला आनंद होतो. पण आपण आता धार्मिक आणि त्यातल्या त्यात खरा आनंद शोधणारे साधक किंवा भक्त जर असू तर आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची आपल्याला इच्छा होते. मी पुन्हा पुन्हा म्हणत असते की आता जे दिसतं त्यावरती विश्वास न ठेवता मागे गेलं तर आनंद द्विगुणित होतो. नुसता माझ्या जन्माला काय अर्थ आहे, नुसत्या माझ्या देहाच्या जन्माला काय अर्थ आहे, माझा जन्म कसा. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं विश्वाच्या उत्पत्तीची सुरुवातच या दिवशी झाली आहे. गुढीपाडव्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ब्रह्मानी म्हणून ब्रह्मध्वज म्हणल्या जात असावा. ब्रह्माची उत्पत्ती, नंतर चैत्र नवरात्र, रामनवमी, हे 9 दिवस रामाचं नवरात्र आहे. काही लोक देवीचं नवरात्र करतात. त्यानंतर सत्य ते कलियुगात विष्णूचे दशावतार झाले. आता त्यांनी निर्मिती जेव्हा केली, ब्रह्मांनी जेव्हा निर्मिती केली, गुढीपाडव्यापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जेव्हा निर्मिती केली, त्यानंतर भगवंतांनी अवतार घेतले. आपली तर निर्मिती झाली, मनु शतरूपाबद्दल आपण बोलणार आहे, पण त्याआधी सुद्धा ही जेव्हा ब्रह्माची उत्पत्ती होत होती तेव्हा भगवंतांना पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागला. ह्यावरती आपण विश्वास ठेवू का? आपण विश्वास ठेवत नाही. कारण काय आहे? आपण का विश्वास ठेवत नाही? आता आपल्याला जे दृश्य जग दिसतं त्या दृश्य जगावर आपण म्हणतो की हे असं होत आहे, तरी भगवंत प्रकट होत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. कधी कळत न कळत सुद्धा भगवंत अवतार घेतात. हे सांगत असताना आपण जेव्हा पुराणांचा अभ्यास करतो, म्हणजे गीतेमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की सत्य ते युगामध्ये कलियुगामध्ये कसे अवतार घेतले ते सांगत असताना ते म्हणतात यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मग जेव्हा जेव्हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे, पण आपल्याला पटत नाही. का पटत नाही याचं उत्तर आपण आता बघू. प्रत्यक्ष जे दिसतं तो काळ फार कमी आहे. आपण जो पाहतोय ब्रह्मदेवाच्या मानाने हा काळ कमी आहे. जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा भगवंत प्रगट होतात, नवे अवतार घेतात आणि अवतार घेऊन प्रत्येक जीवाचं कल्याण ते इच्छित असतात. म्हणून त्यांना पालनकर्ता म्हणतात, विष्णूंना पालनकर्ता म्हणून म्हणतात. आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा पुन्हा अवतार घेतला आणि अवतार घेऊन जीवाचं संरक्षण केलंय. ह्यासाठी आपण पुराण ऐकत असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मग्लानी घडे भारता या जगती, अधर्म वाढे तदा तदा मी स्वरूपे प्रगटे भूवरती. साधुजनांना रक्षुनी करण्या दुष्टजनांचा संहार, धर्मस्थापना करण्यासाठी युगे युगे मम अवतार. हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी म्हटलंय आणि अवतार घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा मानवावर धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेणारे भगवंत, प्रगट होणारे भगवंत हे स्वतः विष्णू आहेत. नाश करताहेत आपले रुद्र, पण पालन करतायत आपले विष्णू. मग एकदा आता ह्याची सुरुवात करत असताना जेव्हा ब्रह्मदेवानी विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात केली, तसे दशावतार आपल्याला माहिती आहे. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध किंवा विठोबा आणि कलंकी, हे 10 अवतार माहिती आहे. पण एकदा जेव्हा सुरुवात झाली, सुरू होता कल्प एक कोणता तरी सुरू होता आणि कल्प सुरू असताना कल्पाचा शेवट आला होता पहिल्या. त्यावेळी आपण कल्पना करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींची, हे निश्चित आहे. एकदा कल्पाचा शेवट आला होता त्यावेळी अचानक काय झालं की जो सृष्टिकर्ता आहे, सृष्टिकर्त्याचा मुलगा ब्रह्मदेव, त्याला किंचित झोप आली. आणि झोप आल्यामुळे तो जरा मान टाकून बसला आणि मोठ्यानी जांभई दिली. कारण इतके कल्पांपासून तो कार्य करतोय आणि त्याला तसा दोष, त्याला थोडासा एक गालबोट होतच त्यांना की वेळेवरती तुम्ही काहीतरी विसराल आणि कुठेतरी अज्ञानात तुम्ही जाल, एक कोणती तरी चूक तुमच्याकडून होणार आहे. कारण पूर्णावतार जे विष्णू आहेत त्याच्यापेक्षा पूर्ण अवतार कुणाचाच नाही. त्यामुळे 1% तरी चूक प्रत्येकाची होते. मग यावेळी जेव्हा कल्पाचा अंत होणार होता, कल्पाच्या अंताच्या वेळी पहिल्या, तेव्हा त्यांना किंचित झोप आली आणि झोप आल्यानंतर त्यांना जांभई आल्यानंतर त्यांनी जेव्हा तोंड मोठं त्यांचं आज आला, त्यामध्ये हयग्रीव नावाच्या राक्षसानी त्यांच्या तोंडामध्ये प्रवेश करून वेद ओढून घेतले त्यांच्या मुखातून. त्यांच्यामध्ये असलेले सगळे वेद त्यांनी ओढून घेतले हयग्रीवानी. हे एक गोष्ट घडली. आणि त्यानंतर आता अंत होणार होता, प्रलय या मन्वंतराचा अंत होणार होता आणि अशा वेळी त्यांना झोप लागली. म्हणजे पालन कोणी करायचं सृष्टीचं? त्यावेळी विष्णूंना प्रश्न पडला. मग या ठिकाणी विष्णू आपला परमपिता मानू की नाही आपण? हे निश्चित मानू. कुणाला काय माहिती होतं? सगळेजण आपल्या आनंदात होते. प्रलयाची वेळ आलेली, कल्प संपत आलेला, ब्रह्मदेवाला झोप लागलेली, कोण सांभाळणार आपल्याला? मग यावेळी भगवंत जागे झाले आणि भगवंत जागे होतेच म्हणून त्यांना पालन करता म्हणतात, हे आपण आता मानायला पाहिजे. मग त्यांना कळलं ह्या 2 गोष्टी घडल्या आहेत. हयगृहांनी वेद चोरले आहेत आणि दुसरी गोष्ट घडलेली आहे की आता अंत जवळ आलेला आहे. अगदी अंताला पोचलो आणि हे असे झोपले कसा? हा ब्रह्मदेव झोपला कसा? आणि हे खडबडून जागे झाले आणि त्यांनी मत्स्यावतार घेतला. तोच आजचा हा दिवस आहे, तृतीयेचा. म्हणून आज दोन्ही योग आहेत. स्वामींवर कमी बोलून मत्स्यावताराची गोष्ट जरी सगळ्यांना माहिती असली तरी त्या दिवशी जर आपण श्रवण केली त्याचं पुण्य आपल्याला निश्चित लाभतं. त्याच्यावरती उजळणी केल्याने आपल्याला पुण्य लाभतं. ह्या 2 गोष्टींनी भगवंतांनी मत्स्यावतार धारण केला. आता मत्स्यावतार धारण केला हे आपल्याला माहिती होतं का की यांनी धारण केला आहे, हे आपली काळजी घेत आहेत, आपलं काय होईल, प्रलय होणार आहे, या कोणालाही कशाला, आपल्याला कशाला, जीवाला कशाला? ब्रह्मदेवाला सुद्धा कल्पना नव्हती. कारण ब्रह्मदेव त्यावेळी निद्रिस्त, किंचित थोडीशी निद्रा का त्यांना असे ना पण लागली. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, कुणी कितीही चुका केल्या तरी सुद्धा भगवंत जागृत असतात आणि त्या जीवाचं कल्याण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतलेली आहे. हे स्वतः त्यांनी गीतेमध्ये म्हटलंय, मामेकम शरणम व्रज. पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीची चिंता मी तुझी करणार आहे, तू माझ्यावरती सोड. आणि अशा निश्चिंत मनाने हे सगळे असताना भगवंतांना अवतार घ्यावा लागला.
एक दिवस आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प असतो आणि या एक कल्पाच्या शेवटी त्यांना थोडीशी झोप लागली. आता शेवटचा कल्प संपणार, तो झोप अशा वेळी आली आणि जांभई दिल्यामुळे हयग्रीवानी त्यांचे वेद ओढून घेतले. आता वेदच नाही, धर्म नाही तर जीवाचं कसं होईल? हा एक पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा भगवंताच्या समोर होता. कारण वेद आणि धर्माच्या शिवाय आपण या जगामध्ये जगू शकत नाही. जगणं म्हणजे ते पशुवत आहे. वेदांच्या शिवाय किंवा ज्ञानाच्या शिवाय जर मनुष्य जगत असेल, धर्म अर्थ काम मोक्ष या चार शिड्या आहेत, त्यातल्या मधल्या दोनच जर आपण जगत असू तर त्याला पशुयोनी म्हणायला पाहिजे. मग हे जे धर्म आणि काम म्हणजे आपलं धर्म अर्थ काम मोक्ष जर मिळवत नसेल तर या जीवनाला काही अर्थ नाही. त्यामुळे त्याच्या तोंडातून जर वेद चोरीस गेले तर ती चोरून गेलेले वेद वापस आणण्याची जबाबदारी भगवंताची. हे तर या ब्रह्मदेवाला माहितीच नाही. आणि त्यानंतर बाकी त्यांनी वेदज्ञान नाही आणि प्रलय होणार आहे, या दोन गोष्टींमुळे भगवंत अस्वस्थ झाले. आणि मग त्यांनी स्वतः अवतार घ्यायचं ठरवलं. हा सत्ययुगातला कल्पातला सुरुवातीचा पहिला अवतार, ज्या ठिकाणी पहिला कल्प संपलेला. किती आपली काळजी घेतो भगवंत, ह्यावरती आपण 10 मिनटं विचार करायला पाहिजे की आपल्याला काहीच कल्पना नाही, मनुष्याला कल्पना नाही, ब्रह्मदेवाला कल्पना नाही आणि भगवंत जागृत आहेत. आणि भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला आहे. मत्स्य भगवान की जय असं म्हणायला पाहिजे. आधी आपण आज सगळ्यात पहिल्यांदा दशावतारांचा आपण एक स्तोत्र म्हणू आणि त्यानंतर मत्स्यावताराबद्दल चर्चा करू. प्रलय पयोधि जले धृतवान असि वेदम विहित विहित्र चरित्रम अखेदम केशवधृत मीन शरीर जय जगदीश हरे. केशवधृत मीन शरीर जय जगदीश हरे. क्षितिरति विपुलतरे तिष्ठति तव पृष्ठे धरणी धरण किण चक्र गरिष्ठे. केशवधृत कूर्म शरीर जय जगदीश हरे. कूर्मावतार तिसरा वसति दशन शिखरे धरणी तव लग्ना शशिनिकलंक कलेव निमग्ना. केशवधृत शूकर रूप जय श्री जय जगदीश हरे. तव कर कमल वरे नरवम अद्भुत शृंगम दलित हिरण्यकश्यपुतनुभृंगम. केशवधृत नरहरि रूप जय जगदीश हरे. छलयसि विक्रमणे बलिम अद्भुत वामन पदनख नीर जनित जन पावन. केशवधृत वामन रूप जय जगदीश हरे. क्षत्रिय रुधिरमये जगत अपगत पापम स्नयपयसि पयसि शमित भवतापम. केशवधृत मृगपति रूप जय जगदीश हरे. बितरसि ऋक्षुरणे दिक्पति कमनीयम दशमुख मौलिवलिम रमणीयम. केशवधृत राम शरीर जय जगदीश हरे. वहसि वपूषि विसदे वसनं जलधाभं हलहति भीति मिलित यमुनाधम. केशवधृत हलधर रूप जय जगदीश हरे. नंदसि यज्ञ विधेर अश्रुति जातम सदहृदय दर्शित पशुपातम. केशवधृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे. म्लेच्छनीयः निधये कलयसि करवालम धूमकेतुं यकमि अपि करालम. केशवधृत कलकी शरीर जय जगदीश हरे. श्री जय देव कवेर इदम उदितम उदारम शृणु सुखदम शुभदम भवसारम. केशवधृत दशविध रूप जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. अशा प्रकाराने दशावतार घेतल्यात भगवंतांनी. प्रत्येक युगामध्ये आपल्याला कल्पना नसताना सुद्धा यांचे हे जे अवतार झालेले आहे याची कुणाला कल्पना होती? तसे अवतार घेत भगवंत आपल्यासमोर प्रगट झाले आहेत. मग हे असं माहिती झाल्यानंतर त्यांचे अवतार होतात आणि ते पालनहार आहेत, ते आपली काळजी घेतात, हे सगळं आपल्याला कळायला काही हरकत नाही. मग आता त्यांनी जर म्हटलंय की असं एक दिवस आता हयग्रीवापासून त्यांनी जे घेतलेले वेद आहेत ते वेद त्यांना मिळवायचे होते. त्यामुळे आणि पुढे होणाऱ्या प्रलयापासून सुद्धा जीवांची आपल्याला रक्षा करायची आहे हे विष्णूंनी ठरवलं आणि त्यांनी छोट्या मत्स्याचा आकार घेतला. त्याला आपण मत्स्यावतार म्हटलाय. एकदा कृतमाला नदीच्या समोर पूजा करणारा एक राजा होता जो सत्यव्रत. तो पूजा करत होता आणि जेव्हा तो आचमन घेत असताना त्यांनी जेव्हा पाणी हातामध्ये घेतलं तेव्हा अचानक त्याच्या हातामध्ये छोटासा मासा आला. आता हे कसं घडतं सगळं? हे सगळं त्याच्या निर्मितीचं कारण आहे. आपण म्हणतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये घडतात त्या आपण करत नसून आपोआप घडतात. मग हे सत्यव्रत राजा जो पूजा करत होता,
पूजा करत असताना त्याच्या हातामध्ये आचमन करत असताना हातामध्ये एक छोटासा मासा आला. मासा आल्याबरोबर त्यांनी ते पाणी असं खाली सोडायला हात करणार, त्यावेळी त्यांनी तो मासा बोलायला लागला आणि त्यांनी म्हणे टाकू नको मला. त्याच्यात आचमनासाठी पाणी घेतात, मासा हातात आला, तो सोडायला गेला पाण्यामध्ये. जेव्हा आपण आचमन सोडतो तेव्हा तो म्हणाला मला टाकू नको, मला कुणी जे मोठे मासे असतात ना ते मला खाऊन घेतील. म्हणजे किती छान निर्मिती करतायत बघा. मला मोठे मासे खातील, तू मला टाकू नको, तू मला तुझ्यासोबत घरी घेऊन जा. असं जेव्हा मास्यांनी म्हटलं म्हणजे कोणते तरी संकेत राजाला मिळाले आणि राजांनी त्या मास्याला घरी आणलं. घरी आल्यानंतर वाटीमध्ये ठेवलं. वाटीमध्ये ठेवल्या 10 मिनिटांनंतर पाहिलं तर वाटीचं पूर्ण स्वरूप म्हणजे तो मासा झालेला. प्रत्येक वेळी आपण दर्शन घ्यायचं या स्वरूपाचं. वाटीभर तो मासा मोठा झाला जो छोटा होता. त्यानंतर लोट्यात टाकलं, तेवढा मोठा त्यांनी रूप घेतलंय स्वतःचं. म्हणजे त्यांना स्वतःचं प्रागट्य कसं प्रगट करायचं आहे सगळ्यांच्या समोर. आणि प्रगट केल्यानंतर त्यांनी मोठ्या थाळीमध्ये टाकलं, त्यांनी थाळीचं रूप घेतलं. त्यानंतर आणखी मोठ्या भांड्यामध्ये टाकलं, त्यांनी त्या भांड्याचं रूप घेतलं. मग त्यांनी राजांनी त्या मास्याला घेतलं आणि जवळच्या सरोवरामध्ये सोडलं. सरोवरामध्ये सोडल्यावर पूर्ण सरोवर व्यापून टाकलं त्यांनी आणि एवढं मोठं स्वरूप त्याचं झालं आहे माशाचं. म्हणजे सत्यव्रताच्या निमित्ताने मत्स्यावतार होतो आहे आणि सरोवरात त्याचं जे रूप झालं मोठं ते बघून राजा घाबरला. सत्यव्रत घाबरला आणि म्हणाला हे काय आहे, मी तुला ठेवू कुठे? तू म्हणतो छोटा आहे, तू म्हणतो छोटा आहे, मी तुला ठेवू कुठे? तू जिथे टाकलं तिथे रूप घेतोय आणि मोठा होतोय. तरीही राजाने विचार केला काहीतरी की नको, आता यापेक्षा मोठं नदीत सोडू. नदीच्या पात्राभर त्याचं शरीर वाढलं आहे, मत्स्याचं शरीर वाढलं आहे. त्यानंतर त्यांनी उचलून त्याला समुद्रात नेण्याचा प्रयत्न केला आणि समुद्रात नेण्यावर सुद्धा तो म्हणाला की राजा मला ह्याच्यातले लोक खाऊन टाकतील, त्यामुळे तू समुद्रभर तो मोठा मासा, तरी तो म्हणतोय की माझं मोठं झालं, तो मला ह्याच्यात म्हणतो सोडून देतो. मग जेव्हा त्यांनी सोडलं आणि तो निघून गेला, तो मासा निघून गेला. तो कुठे गेला? तो मासा खाली गेला आणि याला काहीतरी उपदेश करून तो खाली निघून गेला. कुठे गेला असेल आता आपल्याला पटतंय, कारण हयग्रीव जो राक्षस होता ज्यांनी वेद चोरले होते ते वेद घेऊन तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसला होता. म्हणजे पाण्याचा आणि या अवताराचा किती जवळचा संबंध आहे प्रत्येक वेळी. तो त्याच्या खाली जाऊन बसलेला. त्या ठिकाणी त्याचं तुंबळ युद्ध झालं. कुणाचं? विष्णूचं, म्हणजे या मास्याचं आणि त्या हयग्रीवाचं तुंबळ युद्ध झालं. आणि ते सगळे वेद त्यांनी आपल्या हातात घेतले आणि ते सगळे ब्रह्मदेवापर्यंत नेऊन दिले. तेव्हा ब्रह्मदेवाला जाग आली, अरे बापरे, असं घडलंय का? माझ्याजवळ वेद नव्हते का? म्हणजे काळजी करणारा कोण? पालनहार कोण? विष्णू. ह्यावरती आता आपला विश्वास बसेल की नाही, की ज्यावेळी आपल्याला कल्पनासुद्धा नसते त्यावेळी भगवंताचं कार्य सुरू असतं. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले सगळे अंतर्गत कार्य सुरू असतात, हृदय सुरू असतं. पालनहार कोण? असा प्रत्येक वेळी अर्थ आपण अवतारांचा घेऊ शकतो. अवतार हा त्यांचा दत्त अवतार जसा आजचा दिवस महत्त्वाचा आहे स्वामींचा, तसा अवतार घडत असतो, यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही. त्यानंतर ते हयग्रीवाचं युद्ध होत असताना त्यांचं युद्ध होऊन त्यांनी ब्रह्मदेवापर्यंत ते वेद पोहोचवले. म्हणजे धर्मकार्य त्यांनी केलं आहे. म्हणजे त्यांनी त्या समुद्रापासून वेद वाचवले आणि ब्रह्मदेवापर्यंत नेऊन दिले, म्हणजे धर्माचं रक्षण केलं. मग यदा यदा ही धर्मस्य जे म्हटलं आहे ते धर्माचं रक्षण त्या ठिकाणी भगवंतांनी स्वतः मत्स्यावतारामध्ये केलं आहे. त्यानंतर दुसरं कार्य ह्याला जाताना सांगितलं की तुला आता जे काही करायचं आहे, कारण आता 7व्या दिवशी, आजपासून 7व्या दिवशी मोठा प्रलय होणार आहे. आणि असा प्रलय होणार आहे म्हणजे कल्प संपतोय ना, कल्पांत होतोय. मग कल्पांताचीच ती वेळ आहे ज्यावेळी ब्रह्मदेवाला झोप लागलेली, म्हणजे धर्मही गेला आणि जीवही गेले, सगळं काही संपणार होतं. ह्याची कल्पना नाही. सांभाळलं कुणी? विष्णूंनी. मग यावेळी आपण विश्वास ठेवून या गोष्टीचं वाचन करायचं, श्रवण करायचं आणि चिंतन करून नतमस्तक व्हायचं. आजचा हा दिवस आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्याजवळ पाठीशी. मत्स्यावताराचं वर्णन आपण ऐकतोय आणि अशा प्रकारच्या मत्स्यांनी याला सांगितलंय की आता 7व्या दिवशी सगळ्या जगाचा अंत होणार आहे आणि सगळी पृथ्वी जलमय होणार आहे. तुला जर हा कल्प संपत असल्यामुळे दुसऱ्या कल्पामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, जे अतिशय कठीण आहे. दुसऱ्या कल्पामध्ये या जन्मातून त्या जन्मात पुनरपी जन्म पुनरपी मरणम हे संपून कल्प संपतोय आता. त्यावेळीची ही कथा आहे. म्हणून या चैत्र महिन्याला महत्त्व आहे. आजच सत्ययुगाची सुरुवात झाली आहे. जो 7वा दिवस आहे तो 7वा दिवस म्हणजे तो कलियुगातला सत्ययुगातला पहिला दिवस आहे, जो चैत्र महिन्याचा चैत्र पदेपासून आपण साजरा करतो. त्या 7 दिवसाच्या पूर्वीची ही कथा. मग 7 दिवस जलमय पृथ्वी झालेली. मग जलमय पृथ्वी झाल्यानंतर सगळे जीव मरून जाणार आहे. असं मेल्यानंतर इथली बीजं
इथला सात्विकता, इथले चांगले गुण, इथला माझा अंश मला घेऊन जायचा आहे. म्हणजे धर्म आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत. कुणाला? विष्णूंना. त्यामुळे त्यांनी कुणाला आधार घेतलाय, कुणाचं निमित्त, जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचं निमित्त केलंय तसं ह्याचं निमित्त केलंय. कुणाचं? सत्यव्रताचं. आणि सत्यव्रताला ज्ञान दिलंय. कोणतं? थोडंसं ज्ञान दिलंय, नंतर पुढचं मोठं ज्ञान आहे. आधी थोडंसं ज्ञान दिलंय की 7 दिवसानंतर सगळं संपणार आहे आणि त्या संपल्यानंतर तुला नवीन मन्वंतरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. त्यामुळे आता तुला जे जे ऋषीमुनी असतील, जे जे सप्तर्षी असतील, जे जे चांगली बीजं आहेत, जे काही सात्विक लोक आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात मोठी नाव निर्माण कर. म्हणजे सगळं पाण्याशी संबंधित आहे. पहिलं म्हणजे जलमय पृथ्वी आणि जलातून उत्पत्ती आणि जलामध्येच त्याचा विनाश हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्याचा शेवटचा जो दिवस आहे त्या दिवशी त्याला सांगितलं मोठी नाव तयार कर. इतकी मोठी की जास्तीत जास्त लोक त्याच्यासोबत घेऊन चालायचे आहेत. म्हणजे आपलं पुण्य कर्म कामाला येणार आहे. जे जीव त्या नावेत बसणार आहे, भवसागर पार होणार आहेत, कल्पांत होणार आहे, कल्पांतातून दुसरा युगांत सुरू होणार आहे, त्यामध्ये हे लोक नेणार आहे. तो अशा प्रकारची जी भावना आहे त्या ठिकाणी भगवंतांची किती उदात्त भावना आहे. आणि आपण त्याला म्हणतो निष्ठुर आहे. आपण अशा भगवंताला निष्ठुर म्हणतो की जो सतत 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 आपली काळजी घेत असतो, आपल्याला माहीत नसताना आपल्याला वाचवत असतो. मग त्याला सांगितलं मोठी नाव तयार कर. त्यांनी मोठी नाव तयार केली. इतकी मोठी, तोही उदार मनाचा असल्यामुळेच भगवंताची कृपा झाली आहे त्याच्यावर. आणि त्यांनी खूप मोठी अशी नाव तयार केली. त्या नावेमध्ये सप्तर्षी घेतले, चांगल्या फळांची बीजं घेतली, चांगली वनस्पती घेतल्या. जे जे काही चांगलं त्याला दिसलं, जे जे काही त्या नावेत त्याला घेता आलं, त्या सगळ्यांना त्यांनी नावेत टाकलं. आणि इथे मत्स्यावताराचा प्रश्न अजून आलेला नाही. मत्स्यावतारामध्ये पहिलं एकच कार्य भगवंतांनी सुरुवातीला केलं आहे समुद्रात सोडल्यावर, ते म्हणजे वेदांना वाचवलं आहे. धर्माला आधी वाचवून टाकलं. त्यांना जांभई आल्यामुळे जे संपले होते त्याला धर्माला आधी वाचवलं, वर घेऊन गेले ब्रह्मदेवाकडे. आणि आता दुसरं कार्य सुरू झालं आहे की ज्या ठिकाणी जीवांना पुढे नेत आहेत. इतकं सुंदर कार्य भगवंताचं ऐकल्यावर डोळ्यात टचकन पाणी येतं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या उदार अशा हृदयी राजानी सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांना एकत्र जमा केलं. जास्तीत जास्त लोक जमा केले. 1 2 3 4 5 6 दिवस चाललंय. आणि तरी इतका प्रलय मग त्या झाला, इतका पाऊस की समुद्र सगळी पृथ्वी जलमय. कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे. सगळीकडे जलमय पृथ्वी झाल्यानंतर ती नाव डचमळायला लागली. म्हणजे याच्यात सुद्धा भगवंताचं प्रागट्य आहे. जेव्हा ती नाव डचमळायला लागली तेव्हा त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं सगळे जीव जेव्हा घेशील तेव्हा वासुकी हा जो सर्प आहे तो तुला सोबत घ्यायचा आहे, त्याचं महत्त्व आहे. मग त्याने त्या वासुकीला घेतलं होतं. त्यानंतर बाकी भगवंतांना सगळ्यांनी प्रार्थना केली, मी सगळ्यांना घेतलं तर खरी, सगळे माझ्या नावेमध्ये आहेत, सप्तर्षी आहेत, सगळे आहेत, आमचा सत्संग चालला आहे, चांगल्या गोष्टी घडत आहेत, आम्ही बोलतो आहे, पण नाव आमची इतकी डसमळते. आपलं तेच होत नाही का? आपणही सत्संग करतो, आपणही चांगल्या गोष्टी श्रवण करतो, सगळं चांगले परोपकार करण्याचा प्रयत्न करतो. सगळं काही करत असताना नाव डचमळतेच. सारखं दुःख येत आहे, सारखं असा अविश्वास वाटतोय, कोणावर तरी विश्वास ठेवावा अशी संकल्पना मनात निर्माण होत नाही. अशी परिस्थिती असतेच. ती त्याही काळी होती, मन्वंतर संपल्यानंतर आणि दुसरं मन्वंतर सुरू झाल्यानंतर तीच आहे. परिस्थितीत बदल नाही. पण भगवंत एक निश्चित आहेत, यावरती विश्वास ठेवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत. मग हे ऐकल्यानंतर जेव्हा त्यांची नाव डसमळायला लागली तेव्हा सप्तर्षी जे तिथे बसलेले होते ते योगी, सगळे योगी त्यांच्यासोबत त्यांनी घेतलेले, या योग्यांनी सांगितलं, योग्यांनी सत्यव्रताला सांगितलं की बाबा रे, आता तुला तपश्चर्या म्हणजे नामस्मरण करावं लागणार आहे भगवंताचं, जे आपल्याला आत्ताही सत्सज्जन सांगत असतात, ते नामस्मरणाचा आधार घे. मग त्यांनी एवढं निमित्त केलं आहे त्याला, तरीसुद्धा नामस्मरण तो करीत राहिला. दुसरं काहीही केलं नाही. सगळे जमवले, सगळे लोक त्या नावेवर बांधले. ती नाव बघा, त्याचं दर्शनाने सुद्धा आपली पापं नाहीशी होतात. अशा प्रकारची ती नाव, वासुकी सर्प त्याच्याजवळ होता. मग जेव्हा त्यांनी सांगितलं नामस्मरणात जेव्हा तो रत झाला तेव्हा बाकी पुन्हा भगवंत प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, मी जो मीनावतार घेतलाय, जो तुझ्या हाताने समुद्रात तू सोडलाय, त्याला तू बोलव आणि तुझ्याजवळचा तो वासुकी आहे तो माझ्या शिंगाला बांध. म्हणजे त्यांनीच सगळी व्यवस्था केलेली आधीपासून आत्तापर्यंत. ह्यांनी फक्त नामस्मरण केलं आहे. निमित्तसुद्धा या ठिकाणी प्रश्न तत्वाचा आहे. प्रश्न तत्वाचा कसा? नुसती पुराणं ऐकायची, नुसतं त्याचं चिंतन मनन न करता त्यावरती जर विचार केला, निमित्त का केलं?
निमित्त म्हणजे पुण्य त्याचं, चांगला वागला, परोपकार केला आणि भगवंतांनी निमित्त केलं आणि त्याचं निमित्त आपण ऐकणं म्हणजे हेही निमित्तच आहे. आपला उद्धार होण्यासाठी सुद्धा हे निमित्त आहे. कारण अशा गोष्टी दत्त म्हणून आपल्यासमोर उभ्या राहतात, कारण तो चिरंजीव अवतार आहे. हे जे अवतार आहेत हे चिरंजीव आहेत हे सांगणार आहे. हे आपले स्वामी आज आपल्या पाठीशी आहेत. हे सगळं म्हणत असताना किती आनंद होत असेल. आणि जेव्हा नामस्मरण केलं आणि त्याचं शिंग जेव्हा बाहेर आलं, मत्स्याचं शिंग जेव्हा दिसलं, तो वासुकी सर्पानी त्याचं शिंग बांधलं आणि जेव्हा ते बांधल्या गेलं तेव्हा ती नाव स्थिर झाली आहे. आणि स्थिर झाल्यानंतर कितीही जलमय पृथ्वी झाली तरी यांची नाव अभेद्य अशी राहिली. कल्प संपतोय, किती कठीण असेल ही परिस्थिती, विचार करा. मग आपली परिस्थिती कठीण नाही का? जेव्हा एखाद्या गोष्टीचा शेवट होत असतो, दुसऱ्या चांगल्या गोष्टीचा उगम व्हायचा असतो, तेव्हा जो मधला काळ आहे ना, त्याला कॅटलिस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, तो अतिशय कठीण असतो. तो कठीण काळ आहे. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत नाही बसायचं. कारण ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प असतो. त्या मानाने हे 15-20 वर्ष 100 वर्ष म्हणजे काही मोठे नाही. असे मोठे जेव्हा वर्षांचा विचार करतो तेव्हा हे पुराणं खरे असतात हे समोर येतं. आणि जेव्हा त्यांनी शिंगाला तो वासुकी सर्प बांधला, ती नाव जेव्हा स्थिर झाली, नामस्मरण पक्व झालं, त्यावेळी बाकी ती नाव स्थिर झाली आणि इकडे सगळी पृथ्वी जलमय झाली. आपण कल्पना करू शकतो, आपण भगवंताचे झाल्यानंतर भगवंत याही परिस्थितीमध्ये त्यांना उचलून घेतलंय. जे जे चांगले आहेत, जे जे पवित्र आहेत, जे जे सात्विक आहेत, ज्यांचं पुण्य फळाला आलेलं आहे, असे सगळे लोक त्यांनी एकत्र घेतले. अर्थातच याच्यात दुसरा भाग आहे, ज्यांना सत्य आणि चांगले असलेले लोक त्यांनी सोबत घेतले आणि जे नाही ते विनाश झाले. ह्याहून जास्त काय अनुभूती पाहिजे? आपण का घाबरायचं? सध्या विनाश आहे, सध्या परिस्थिती वाईट आहे. धार्मिक दृष्टिकोनाने आणि सकारात्मक दृष्टीने विचार केला आणि भगवंताच्या शब्दावर जर विश्वास ठेवला की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, असं जर भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतायत, तर त्यावरती हा मत्स्यावतार हे अतिशय उत्तम उदाहरण आपल्यासमोर आज आपण उजळणी करतोय. माहितीने असं म्हणणार नाही. आणि त्या ठिकाणी सगळे चांगले लोक त्या नावेमध्ये स्थिर झाले आणि ती नाव अर्थातच शांतपणे, जितके दिवस तो कल्प संपत नाही, म्हणजे त्यांनी 1 दिवस म्हटलं, 2 महिने म्हटलं, 3 महिने, किती वेळ माहिती नाही, त्या नावेमध्ये ते स्थिर राहिले आणि पाणी हळूहळू शांत झालं. पाणी सगळीकडे पुन्हा 30% पाणी, पुन्हा समुद्र महासागरांनी वेढलेली पृथ्वी तयार होणार होती. त्यामुळे त्या दिवशी ते थांबलं आणि ज्या दिवशी थांबलं त्या दिवशी बाकी पुन्हा निर्मितीला सुरुवात झाली. हे संपलं आणि कुणाला घेतलं असेल सोबत? अर्थातच ब्रह्मदेवानी. ही सगळी बीजं, ही जी सगळी बीजं चांगली चांगली त्यांनी जमा केली सत्यव्रताच्या प्रागट्यकरणामुळे, मत्स्यावताराच्या प्रागट्यकरणाने जे काही बीजं त्यांच्याजवळ आली, ती सगळी अतिशय उत्तम अशी बीजा घेऊन पुन्हा नव्या कल्पाला सुरुवात केली. आणि तो नवा कल्प म्हणजेच हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. चैत्र शुद्ध ह्या दिवशी वर्षांना महत्त्व नाही. प्रत्येक वर्षी काय घटना घडली, पुढच्या वर्षी काय घटना घडली, ह्याला महत्त्व नाही. याचं कारण एकच आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प असतो. त्यामुळे इतके मोठे दिवस झाले तरी वर्ष प्रतिपदेचं महत्त्व पुराणामध्ये कमी नाही. आज हा जो मत्स्यावतार आहे, मत्स्यावतार नसता तर चांगली पृथ्वी, चांगली बीजं कशी मिळाली असती? आणि हे सगळं माहिती होतं का कुणाला? कुणालाही माहिती नव्हतं. मग हे सगळं माहिती नसताना सुद्धा भगवंतांनी आपल्याला कसं वाचवलं आहे चांगल्या लोकांना, आणि या कल्पातून त्या कल्पामध्ये त्यांनी कसं नेलं, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला त्यांच्या मोठेपणाबद्दल आपल्याला काहीही शंका उत्पन्न होत नाही. म्हणजे वासुकी नागाला घेऊन त्यांनी जे केलं, म्हणजे नागाचं महत्त्व सगळं. आणि त्या ठिकाणी जेव्हा ती स्थिर नाव होती, त्यावेळी जेव्हा सत्यव्रत आणि सप्तर्षी शांतपणे नामस्मरण करत होते, एवढ्या परिस्थितीमध्ये जेव्हा नाव चलबिचल अवस्थेमध्ये होती, त्यावेळी सप्तर्षी आणि हे जे सत्यव्रत आहे नामस्मरण करत होते सगळे लोक, तेव्हा बाकी भगवंतांनी स्वतः ज्ञान दिलं आहे. मगाशी जे ज्ञान दिलं, तुला एक नाव बांधायची आहे, तुला एक नाव बांधायची आहे आणि त्या नावेमध्ये तुला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, हे काम तुला दिलं आहे. म्हणजे हे फक्त काम त्यांनी सांगितलं. कोणता तरी संकेत केला असेल की या संकेतानुसार तुला हे कार्य करायचं आहे, एवढं थोडंसं ज्ञान त्याला दिलं. आणि त्या ज्ञानानंतर जेव्हा त्यांनी ते काम पूर्ण केलं न घाबरता विश्वासाने, तेव्हा सप्तर्षी सोबत होते. सप्तर्षी होते, ज्ञानी होते, सात्विक पुरुष जे सोबत होते, त्यांनी त्याला एकमेकांशी छान सत्संग घडला, छान चर्चा होत होती. ही सगळी चर्चा भगवंतांना फार आवडते.
कोणत्याही वेळी स्वतःबद्दल जर त्यांचं कौतुक होत असेल आणि त्यांच्या जीवाशी खेळ होता, कल्प संपत होता, नुसतं जीवन संपणं तर आपण घाबरतो, इथे ते कल्प संपतोय आणि कल्पांताचा शेवट हा सत्यव्रताच्या हाताने होतोय. त्यावेळी त्याच्या जीवाची तळमळ जी असेल की हे कल्प संपताय, कोणाचं काय, ह्या सगळ्या शंकेचं निरसन भगवंतांना करायचं होतं. कारण निशंक हो निर्भय हो मनारे, जे त्यांचं म्हणणं आहे ना, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे आजचं जे हे हा योगायोग नाही आहे नुसता, हा जो आहे ना आजचा स्वामींचा दिवस आणि मत्स्यावतार आणि चैत्र महिन्याची तृतीया, हा काही योगायोग नाही आहे. या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी, बुद्धीमध्ये ठसण्यासाठी त्यांना फार आवडलं भगवंतांना की हे सत्संग करतायत. मग हे सत्संग केलेलं ज्या ठिकाणी भगवंत डोलतो, ते बाकीचं पृथ्वीचं काही होऊ द्या हो, कल्प येवो कल्प जावो, माणसं जी माझी आहेत, माझे भक्त जे आहेत, जे ऋषीमुनी आहेत, जे सात्विक तत्व आहे, ते तत्व ते असं लोण्यासारखं शिल्लक ठेवलं आहे त्यांनी, नावेवर सगळं भरलेलं. आणि त्यावेळी त्यांनी एक पुराण सांगितलं आहे कुणाला, की सत्यव्रताला आणि सप्तर्षीला आणि जे नावेवरती लोक होते त्यांना भगवंतांनी स्वतः त्याला मत्स्यपुराण म्हणतात. मत्स्यपुराण ही पुराणं, अशी ही माहिती अशी जर मिळाली, जीवाला किती शांती. अशी ही माहिती, जीवाला किती शांती. मला माहिती नाही, मी अज्ञानी आहे, मी अडाणी आहे, मी छोटंसं लेकरू आहे, पण त्या लेकराची काळजी घेणारा परमपिता सतत आपल्यासाठी जागरूक आहे. हे म्हटल्यावर अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणत असताना जोर आला पाहिजे ना शब्दामध्ये, आणि तो जर जोर आला तर ते काय करू शकतात, त्यांचं आपल्याला वाटतंय त्याच्यापेक्षा अधिक ते देतात. आणि मग त्यानंतर त्यांनी मत्स्यपुराण सांगितलं आणि मग त्यानंतर हळूच हे सगळं घडलं, सगळं शांत झालं. म्हणजे सांगतानाच इतका आनंद होतोय की ते घडत असताना काय वाटत असेल लोकांना, जे नावेत आहेत ते, आणि ज्यांचा गोंधळ होतोय, हात वर करतायत पाण्यामध्ये सगळेजण, वाचवा वाचवा, पण नाही वाचवल्या जात. ज्यांच्या नशिबात आहे ते वाचतात, ज्यांचं पुण्य आहे ते वाचतात, जे भक्त आहेत ते वाचतात आणि त्यांचे हात खोल खोल जात आहेत आणि यांचे हात बाकी स्वामींनी धरून ठेवले आहे आणि वर ओढतायत. असं जर आपण चित्र निर्माण केलं तर मत्स्यावतार अशक्य अवतार आहे का आपल्यासाठी, जो आतापर्यंत अशक्य वाटत होता, अशक्य वाटत होता, जे घडलं नाहीच असं आपण जे म्हणतो ते घडलंय हे जाणवलं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ हे जर जाणवलं तर यासारखं पुण्यचा दिवस दुसरा कोणता. मग हे सगळं घडतंय आणि आपले हे जे ब्रह्मदेव आहेत ना ते शांत, त्यांना कल्पनाच नाही या कोणत्या गोष्टी घडतायत. म्हणजे पालनहार कोण झाला, मुख्य देव कोण झाला, आता मुख्य देव तो परमेश्वर, दुसरं काही नाही, दुसरी प्रकृती जगदाधार. तो मी मध्ये हा चोरू आणला कोण, हा मध्ये आणलेला चोर कोण आहे, जो तो स्वतःला स्वतः समजतोय. इव्हन ब्रह्मदेवाला सुद्धा ही गोष्ट लागू आहे की तू म्हणतो मी काहीतरी निर्मिती केली, प्रत्यक्षात तर तुला झोप लागली, प्रत्यक्षात तर तुला जांभई आली आणि तुझ्या हातातलं सगळं ज्ञान ओढून नेलं, तुला पत्ता नाही. कोणी सांभाळलं, हे सगळं सांभाळलंय मी. जर तुझा मानो किंवा न मानो, सांभाळणारा मी आहे. असं जेव्हा भगवंत मत्स्यपुराणात म्हणत असतील, मी मत्स्यपुराण वाचलेलं नाही पूर्ण, पण त्या ठिकाणी नक्कीच पुन्हा जसं गीतेमध्ये स्वतःबद्दल बोलतात मी 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 मी, तसं सगळं त्यांनी सांगितलं असेल. बाबा रे, तुला झोप लागते पण मला लागत नाही, तू कंटाळतो पण मी कंटाळत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे सूर्य आहे. सूर्याला काहीही झालं तरी कोणत्याही प्रकारचा आराम नाही. त्यांनी एक दिवस आराम घेतो म्हटलं तर आपलं काय होईल, ही अवस्था आपण अगदी चांगल्या पद्धतीने समजू शकतो. तसंच उदाहरण या मत्स्यावतारामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आणि आजचाच तो दिवस आहे, आजच्याच दिवशी. मग हे सगळं जेव्हा ब्रह्मदेवाला कळलं, ब्रह्मदेव शांतपणे झोपलेले आणि जेव्हा ते जाग आली, डोळे उघडून पाहतात तो काय, जो डोळे उघडून जेव्हा पाहतात तर प्रलय संपलेला आहे. त्यांनीच केलेला प्रलय आता संपला, पण त्याच्या आधी काय घडलं, कोण वाचलं, कोण आलं, कोण गेलं, काही कल्पना नाही. जे सुरुवातीची निर्मिती करून दिली, मोकळं सोडलं आणि मोकळं सोडल्यानंतर जे 5-7 दिवस आहे ते भगवंतांनी स्वतःच्या हातात घेतले. तसेच आपल्या जीवनातले 5-7 दिवस तरी भगवंतांनी हातात घेतले तर भागवत पुराणाचं जे काही फल आहे ते आपल्याला मिळेल की नाही. 7 दिवस, सोमवार ते शनिवार हे जे दिवस आहे, सोमवार ते रविवार, या 7 दिवसामध्ये जरी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, असे 7 दिवस जर आपल्याला भगवंतांनी हाताशी घेतलं किंवा आपण भगवंताच्या चरणी झालो लीन, तर अशा या भवसागरातून जसा हा मत्स्यावताराने सगळ्या लोकांना तारले, तसं आपण इकडे भगवंत ब्रह्मदेवाला जाग आली तेव्हा प्रलय संपलेला, ब्रह्मदेवाला जाग आली. मला याच्यात एकच मुद्दा सांगायचा आहे, ज्याच्या भरोशावर ज्यांनी निर्मिती केली म्हणतो त्याला सुद्धा झोप लागते, ज्यांनी निर्मिती. मग आपल्याला झोप लागलं तर नवल काय.
आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी करू शकले नाही, अमर्याद असे वडील नाही आहेत. परमपिता अमर्याद आहे, वडील मर्यादित आहे. वडिलांना सुद्धा स्वतःच्या देहाच्या काहीतरी मर्यादा आहेत, ते निघून जातात. जीवाला एकटं राहावं लागतं. मग तेच ब्रह्मदेवाचं झालंय. ब्रह्मदेव हा शेवटी पुत्र आहे आणि विष्णू हा शेवटी दशावतार घेऊन सांभाळणारा, जगाचं पालन करणारा दशावताराचं. म्हणून आज दशावताराचं स्तोत्र, स्वामींचा तारक मंत्र, या सगळ्या गोष्टींनी एकत्र करून झालेलं हे निरूपण त्या सद्गुरूचरणी अर्पण करण्याची संधी मला ह्या सत्संग मंडळात मिळते, याचं मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. ब्रह्मदेवाला जाग आली तेव्हा प्रलय संपला. मग यानंतर मत्स्य भगवंतांना सत्यव्रताचा उपदेश केला आणि ती उपदेश झाल्यानंतर त्यांची ही जी नाव आहे, आता एवढी मोठी नाव, ही एवढी मोठी नाव जी उरली ती हिमालय पर्वताजवळ सोडली आणि स्वतः अंतर्धान पावले. आता प्रश्न एकच आहे, ती नाव आहे का आणि तो समुद्र आहे का आणि ते अंत होतो का, तो ब्रह्मदेवाला झोप लागते का आणि भगवंत कधी प्रगट होतात का? एवढ्या सगळ्या नकारात्मक विचार करण्यापेक्षा भगवंताचं दशावताराचं स्तोत्र वाचलं आणि स्वामींचा मंत्र वाचला तर हे जे घडलेलं हे आहे, ती सत्य अनुभूती आपण प्रत्यक्षात घेऊ शकतो. तो दिवस आपण सापडलाय, तो दिवस आपण पकडलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि मग पुढे सत्यव्रताचा जो सत्यव्रत राजा, ज्याला निमित्त केलंय त्या नावेचं, तो सत्यव्रत राजा पुढील कल्पामध्ये वैवस्वत मनु बनला आणि ते आणि शतरूपा यांनी सृष्टीची निर्मिती केली. कोण याचा अभिमान करू शकतो सांगा की मी निर्मिती केली. इतका मोठा ब्रह्मदेव, त्याला सुद्धा झोप लागते. वैवस्वत मनु आणि शतरूपा यांनी आपली मानव जातीची निर्मिती केली. हे सगळं केल्यानंतर त्याला 10 पुत्र झाले. आता ही पुन्हा कल्पाची निर्मिती झाली. पण ती जी निर्मितीचा सुरुवातीचा दिवस आहे तो आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि त्या दिवशी आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाली, मराठी महिन्याला सुरुवात झाली. आणि तेही कुणी सांगितलं? पुन्हा सुरुवात जी करत असताना आपण म्हणतो ते जे सांगितलं आहे वेदांनी आपल्याला सांगितलं आहे की 12 महिन्यांचं वर्ष, त्यातला हा सुरुवात. आता आपले पंतप्रधान मोदी, 2 मिनटं वेळ आहे त्याच्यात सांगते, आपले पंतप्रधान मोदी सुद्धा अतिशय धार्मिक आणि हिंदू धर्माचे अगदी कट्टर आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं, भारताचं सागरी स्थान जगामध्ये सगळ्यात मोठं आहे, हा अवतार आणि आपलं सागरी स्थान, 30% लोक सागरी किनाऱ्यावर राहतात. भारताच्या 3ही बाजू महासागराने वेढलेल्या आहेत, आहे की नाही? हा पण विचार केला तर हे मत्स्यपुराण आपल्याला थोडंफार तरी आवडेल की नाही? समुद्राच्या तळाखालील संपत्तीचा उपयोग करण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. त्यासाठी भारताने समुद्रयान मिशनची घोषणा केली आहे. बरं, नुसती घोषणा केली नाही तर त्या विशेष पाणबुडी म्हणजे आपण वैवस्वत मनु म्हणजे सत्यव्रत म्हणायला काय हरकत आहे, त्यांनी ती जी विशेष पाणबुडी आहे त्याचं नाव आहे, सांगत असताना अतिशय आनंद होतो की आपले मोदी कसे आहेत. त्या विशेष नावेचं नाव आहे मत्स्य 6000 आणि पूर्ण स्वदेशी बनावटीने बनलेली ती नाव. यांचा अभ्यास 20, 21 आणि 22 मध्ये पंतप्रधानांनी डीप ओशन मिशन ब्ल्यू इकॉनॉमीचा विकास केला. म्हणजे हळूहळू आपण त्याच दृष्टीने ह्या मत्स्य पुराणाचा उपयोग करून प्रत्यक्षामध्ये आता सुद्धा त्यावरती प्रयोग चालू आहे. मग दत्त अवतार आहे, चिरंजीव अवतार आहे आणि त्याचं जे ज्ञान पळवलं म्हणतात ते आणलं नाही का वापस, हे पटतंय की नाही? जे पळवून नेलं ते ज्ञान वापस आलेलं आहे. त्या ज्ञानाचा उपयोग आपले मोदी करतायत, पुढे योगी करतील. आणि मत्स्य 6000 नाव बघा, मत्स्यावताराचा दिवस आजचा आणि मत्स्य 6000 स्वदेशी बनावटीची नाव तयार होते आहे. ह्यासारखं भारताचं आणि आपलं भाग्य ते काय, असा हा भाग्योदय होवो. आपल्या सगळ्यांना चिरंजीव आनंद मिळो आणि सगळ्यांचं आयुष्य सुख समाधानाने जावो. नकारात्मक विचार मनात न येवो. कल्प ही गोष्ट वेगळी असते, ज्या काही गोष्टी दिसतात त्या वेगळ्या असतात. भगवंत स्वतः अवतार घेतात यावरती निश्चित विश्वास ठेवायचा आणि पहिल्या अवताराला प्रणाम करत स्वामींचा तारक मंत्र म्हणत आजच्या या निरूपणाची मी सांगता करते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.
जय श्रीकृष्णताई, खूप सुंदर विवेचन आपण आजच्या विवेचनामध्ये केलेलं आहे. निरूपणामध्ये स्वामी समर्थाचं प्रगट्य मत्स्य अवताराचं सगळं व्यवस्थित इत्यंभूत माहिती